नमस्कार, मी सुरभी. रामरक्षा हे एक प्रभावी स्तोत्र आहे. अनेकांना त्याच्याबद्दल अनुभव आले. तसाच आमचा एक छोटासा अनुभव. मी शालेय जीवनात कर्वेनगरच्या शाळेत शिकायला होते आणि कोथरूडला गांधी भवन जवळच्या हॉस्टेलला राहायला होते. एकदा माझी तब्येत बिघडली असल्या कारणाने बाईंनी आईला फोन केला. मी शाळेतून आल्यावर तुम्ही तिला घेऊन जा, 2 दिवस सुट्ट्या आहेत असं म्हणाल्या. आई म्हणाली ठीक आहे, मी उद्या सकाळी येते. मी आईला परत फोन केला. आईने ठरवलं रात्री जाऊयात. मग तिच्यासोबत माझा भाऊ असे दोघे मिळून निघाले. चिंचवडहून संध्याकाळची 6:45ची बस. सुमारे 8:15च्या दरम्यान ते गांधी भवन फाट्याला पोचले. गांधी भवन फाट्यापासून माझ्या हॉस्टेलपर्यंत यायला कमीत कमी 20 मिनिटं लागायची. रस्ता पण असा, एका बाजूला कमिन्स कंपनीची भिंत, दुसऱ्या बाजूला जंगलच जणू, मध्ये छोटासा रस्ता. तिथे कधी रिक्षा मिळायची, कधी नाही मिळायची. बऱ्याचदा आम्ही चालतच यायचो. रात्रीची वेळ असल्या कारणाने रिक्षा करणंच भाग होतं. लकीली त्यांना रिक्षा मिळाली. त्या हॉस्टेलपर्यंत आले. आईने रिक्षावाल्याला विनंती केली, तुम्ही 5 मिनिटं थांबा, आम्हाला परत गांधी भवन फाट्यालाच जायचं आहे, सोडा तुम्ही. रिक्षावाला काही तयार झाला नाही. त्याला कुठं जायचं होतं म्हणून तो निघून गेला. मग बघूयात असं म्हणून आम्ही निघालो. मगाशी सांगितल्याप्रमाणे एका बाजूला कमिन्स कंपनीची मोठीच्या मोठी उंच भिंत आणि दुसऱ्या बाजूला जंगल, किर्र अंधार, तुरळक रहदारी. अशा भयान वातावरणाच्या याच्यात आम्ही चाललो होतो, आईचा हात धरून दोघही. आणि आईने लायब्ररी लावली असल्या कारणाने आई बऱ्याचदा गोष्टी सांगायची आम्हाला. माझ्या भावाला नेमका अशा वातावरणात भूताच्याच गोष्टी आठवायला सुरुवात झाली. तो म्हणू लागला, आई बघ ना तिथे ते झाड कसं त्या गोष्टीतल्यासारखंच दिसतंय. लाकडी मूर्ती, तो लटकलेला मुलगा, कसलं भेसूर दिसतंय. नाही, वातावरण कसलं भेसूर आहे. तर असं म्हणाल्यानंतर आईने त्याला थांबवलं आणि म्हणाली, ह्या क्षणी अशा गोष्टी आठवायच्या नाहीत. पहिली दोघांनी रामरक्षा म्हणायला सुरुवात करा. आम्ही रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. ज्या क्षणी रामरक्षा संपली त्या क्षणी कोथरूड स्टँडच्या बसस्टॉपला आम्ही उभे होतो आणि चिंचवडची बस 2 मिनिटात आमच्या समोर येऊन उभी राहिलेली. गांधी भवन फाट्याला बऱ्याचदा बस थांबायचीच नाही. त्यामुळे बससाठी आम्हाला कोथरूड स्टँडलाच यावं लागायचं. तो किर्र सुनसान रस्ता, भेसुरी वाटणारा, आम्हाला तिघांना भेसुरी वाटणारा तो रस्ता, रामरक्षा म्हणता म्हणता कधी पार केला आम्ही, आमचं आम्हालाच कळलं नाही. जय श्रीराम.